शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बुलढाण्यात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचे तीव्र पडसाद आता मुंबईमध्ये उमटू लागले आहेत. राज्य सरकारच्या कथित फसव्या कर्जमाफी विरोधात आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर जलसमाधी आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सरसकट आणि विनाअट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर गेल्या 4 दिवसापासून बुलढाण्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहे. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस चर्चा किंवा निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये अचानक धडक देत आंदोलन छेडले. आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या GRच्या प्रती फाडून अरबी समुद्रात फेकत निषेधही व्यक्त केला. यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी थेट समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी जगला पाहिजे, फसवी कर्जमाफी रद्द करा, सरसकट कर्जमुक्ती लागू करा, रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची दखल घ्या आणि शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे सरकार हाय हाय अशा घोषणांनी गेटवे ऑफ इंडिया परिसर दणाणून गेला. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवली जाईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय. बुलढाण्यातील अन्नत्याग आंदोलन आणि मुंबईतील जलसमाधी आंदोलनामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आता सरकार या आंदोलनाची दखल घेऊन कोणता निर्णय घेणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं आता लक्ष लागून आहे.